आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि आजच्या दिवशी मदर्स डे आला आहे, त्यामुळे मी घरच्या घरी केक करायचा ठरवला आहे. त्याच्यानंतर मी एक पातेल्यामध्ये मीठ टाकून ते गरम करायला ठेवले. नंतर तेल घेते आहे, त्याच्यामध्ये मी साखर टाकते. हे सगळं मी अंदाजे करते आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित हळूहळू हलवायचं आहे. आता व्हिडिओ फास्ट आहे त्यामुळे तसं दिसतं आहे ते. त्याच्यानंतर त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे. चाळणीत मैदा घ्यायचा आहे. मैदा व्यवस्थित चाळूनच घ्यायचा, कधी अख्खा मैदा घ्यायचा नाही. आणि त्याच्यानंतर चाळून घेतल्यानंतर मी 2 पार्टमध्ये चाळून घेते आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी कोको पावडर टाकते, कारण मी चॉकलेटचा केक करते. त्याच्यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकते आहे आणि व्यवस्थित सगळं तुम्हाला चाळून घ्यायचं आहे. तर मी चॉकलेटचा गनाश केक करते आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित चाळून झाले आणि हलक्या हलक्या हाताने आहे ना हलवून घ्यायचं, जास्त ओव्हरलोड करायचं नाही आहे. हळूहळू थोडंसं पाणी मिक्स करून हलवायचं आहे. हे मिश्रण झाल्यानंतर त्यात मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे, कारण मस्त ह्याला चव येते. त्यानंतर लिंबू मी ह्याच्यासाठी टाकते कारण केकला मस्तपैकी जाळी येते. व्यवस्थित हे हलवून मी एक घरचाच डब्बा घेतलेला आहे. घरच्या डब्यामध्ये मी त्याला एक पेपर बेस लावून तेल लावून व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यात हे मिश्रण टाकायचं आणि जो आपण गरम करायला पातेलं ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हा डब्बा आपण ठेवतो आहे आणि हा एक 15 ते 20 मिनटं ठेवायचा आहे. तुम्ही ते बघू शकता 15 ते 20 मिनटं झालेले आहे. केक माझा रेडी आहे. त्याच्यामध्ये मी एक टूथपिक टाकून बघते आहे. टूथपिकला अजिबात केक लागलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपला केक शिजलेला आहे. मी एक सुती कापड टाकून तो मी झाकून ठेवते 1 तासासाठी. नंतर मी चॉकलेट घेते आहे मॉडेचं, ते मेल्ट करते आहे कारण हे माझं गनाश आहे. गनाश व्यवस्थित मेल्ट करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी साखर घेतलेली आहे 2 चमचे. त्याच्यात मी टाकलेलं आहे पाणी आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे, विरघळली पाहिजे. त्याच्यानंतर इथं माझं गनाश रेडी आहे. एक व्हिप क्रीम घेते आहे. माझ्याकडे ब्लेंडर आहे, ब्लेंडरनेच मी पूर्ण मिक्स करते आहे. व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि सॉफ्ट मिक्स येईपर्यंत मिक्स करायची, म्हणजे बघा अशी घट्ट होते आणि डब्बा उलटा केला तरी पडत नाही. मी 2 पार्टमध्ये ही डिवाईड केली आहे क्रीम. एका पार्टमध्ये जी क्रीम आहे त्याच्यामध्ये गनाश टाकलेला आहे. हे गनाश व्यवस्थित परत व्हिप क्रीमने मी मिक्स करते आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता इथं हा मिक्स झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी घेत आहे केक 2 पार्टमध्ये मी डिवाईड केला आहे. नंतर हे जे आपण साखरेचं पाणी केलं होतं ते आपण व्यवस्थित केकला लावायचं. हे याच्यासाठी लावतात जेणेकरून केक नाही का नंतर फ्रीजमध्ये ठेवला तरी आतमध्ये नरम राहतो. नंतर मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. त्याच्यावर जी आपण क्रीम केली होती गनाश टाकून, तर ती मी त्याच्यामध्ये टाकते आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. व्यवस्थित पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आहे आपल्याला आणि भरून झाल्यानंतर ना असं फक्त साईडने रोल करायचं आहे ते पायपिंग बॅग वरतून. ठीक आहे, आणि मग मी आता इथे मी गोल अशी क्रीम लावती आहे. जसं मी शाळेत चकल्या काढतो ना आपण तशा मी करते आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आणि माझ्याकडं नेमका खालचा टेन नव्हता, तो माझ्या मैत्रिणीकडे होता माझा टेन आणि ती नेमकी गावाला होती. तर मी एका ताटातच घेतला होता हा. आणि ही पट्टी आहे, माझ्याकडं स्पॅच्युला नव्हता आणि होता पण तो ऐन टायमाला काय भेटला नाही. नंतर मी हे पट्टीने ह्याचं ना असं स्प्रेड करून घेते. बायकांना ना सवय असते कुठल्याही गोष्टीचा वापर त्या कुठेही करू शकतात, तसाच वापर मी इथे केलेला आहे. व्यवस्थित इथं मी क्रीम लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी या चॉकलेटचा दुसरा बेस त्याच्यावर ठेवला आहे. त्याच्यावर मी परत साखरेचं पाणी लावते आहे. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर परत मी ह्याच्यावर क्रीम लावते आहे. क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे. जास्त क्रीम घट्ट पण नाही करायची आहे, जास्त पातळ पण करायची नाही, मीडियम करायची आहे आपल्याला. तर मी इथे सगळीकडनं क्रीम लावून घेतलेली आहे आणि परत पट्टीने मी सगळीकडे तो फिरवते आहे. ताट खालनंच मी असं गोल करते आहे कारण टेन नव्हता, पण ठीक आहे, तरी पण हा माझा केक चांगला झाला आहे. व्यवस्थित आपल्याला सगळा स्प्रेड करून घ्यायची आहे क्रीम सगळीकडे. आणि क्रीम स्प्रेड झाल्यानंतर मी साईडनी पण आहे ना साईडनी पण लावायची आहे. साईडनी पण क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे आपल्याला आणि परत आपल्या पट्टीनेच ती व्यवस्थित सेट करायची आहे. तर तुम्ही ते बघू शकता मी साईडने सुद्धा क्रीम लावते आहे. ॲक्च्युली हा माझा 3रा केक आहे. मी बघूनच शिकलेली आहे, मी काय क्लास वगैरे लावलेला नाही आहे.
घरच्या घरीच मी केक शिकलेला आहे. पण पहिले मी जो 2 केक केले त्याचा मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. दरवेळेसप्रमाणे मी विसरले होते. सो यावेळेस म्हटलं मदर्स डे पण आहे आणि केकचा निमित्त पण आहे, तर मी व्हिडिओ शूट करेल. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला. त्याच्यानंतर व्यवस्थित क्रीम आपल्याला ही सेट करून घ्यायची आहे. नंतर एक पायपिंग पॅक घेतली आहे. मी इथे एक नोझल लावली आहे, कारण जी मी व्हाईट क्रीम साईडला ठेवली होती ती यूज आपण इथे करणार आहोत. त्याचे फक्त मी असे गोल 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 छोट्या छोट्या चकल्या मी करणार आहे त्याच्यावर. तुम्ही इथे बघू शकता ही क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे. आणि पायपिंग बॅगमध्ये भरल्यावर परत जशी आपण पहिल्या वेळेस पायपिंग बॅग पकडली होती त्या स्टेपमध्ये आपण पकडणार आहोत. नंतर इथे तुम्ही बघू शकता इथे ना माझं थोडंसं चुकलं आहे. ॲक्च्युली हे जे मी जो चकली काढली ना तीच माझी चुकली होती, कारण ती एकदम खालच्या साईडला बसली होती. ठीक आहे, होतात चुका अशा थोड्याफार. त्याच्यानंतर माझ्याकडे हे चॉको चिप्स होते. हे मी रेडीमेड नाही आणलेले, घरच्या घरी गेलेले आहे चॉको चिप्स. तर मी हे चॉको चिप्स इथे लावले, कारण चॉकलेटचा केक होता आपला, त्यामुळे मी इथे लावते आहे. इथे बघू शकता तुम्ही. जास्त नाही लावले कारण ऑलरेडी खूप चॉकलेट आहे, त्यामुळे म्हटले एकच लावावं. नंतर हा आपला रेडी आहे चॉकलेट केक. सो मच सगळ्यांनी हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.